श्री भगतसिंह कोश्यारी माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांचं आगमन कार्यक्रमस्थळी होत आहे। संस्थेच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर गजानन र एकबोटे सर, प्राध्यापिका सौ ज्योत्स्ना एकबोटे मॅडम, प्राचार्य डॉक्टर धुंजाराव सर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर सर हे त्यांचं स्वागत करतात। मॉडर्न महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेट्स हे त्यांना पायलटिंग करून सन्मानाने सभागृहाकडे घेऊन येत आहेत। माननीय राज्यपाल महोदयांचं कार्यक्रमस्थळी आगमन झालेलं आहे। प्रथेप्रमाणे नुकतीच संक्रांत झालेली असल्यामुळं सुवासिक अत्तर व तिळगुळ घेऊन प्रमुख पाहुण्यांचं स्वागत हे होत आहे। एनसीसी कॅडेट्स हे सन्मानानं माननीय श्री भगतसिंह कोश्यारी माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना सभागृहाकडे घेऊन येत आहेत। मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण उभं राहून त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात। अगदी एकच मिनिटामध्ये सभागृहामध्ये त्यांचं आगमन होत आहे। मी सर्वांना विनंती करतो की आपण टाळ्यांच्या गजरामध्ये श्री भगतसिंह कोश्यारी माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत करावं। आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये माननीय राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांचं स्वागत केलेलं आहे। धन्यवाद। या कार्यक्रमाची सुरुवात आपण राष्ट्रगीतानं करतो आहोत। मी सर्वांना विनंती करतो की आपण राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहावं। अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की। सुस्वागतम, सुप्रभात। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीयुत भगतसिंह कोश्यारी माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य, प्राध्यापक डॉक्टर नितीन करमळकर माननीय कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, प्राध्यापक डॉक्टर गजानन र एकबोटे माननीय कार्याध्यक्ष प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, प्राध्यापिका सौ ज्योत्स्ना एकबोटे अध्यक्षा महाविद्यालयीन विकास समिती, त्याचबरोबर जॉईंट सेक्रेटरी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, प्राचार्य डॉक्टर राजेंद्र झुंजाराव सर, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य, आजीव सदस्य मंडळाचे सर्व सहकारी शिक्षक प्राध्यापक, आजीव कार्यकर्ता मंडळाचे सर्व सहकारी, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचलित शाळा महाविद्यालयांचे मुख्याध्यापक प्राचार्य संचालक, या कार्यक्रमास आमच्या विनंतीला मान देऊन आवर्जून उपस्थित असलेले विशेष निमंत्रित, उच्च शिक्षण विभागातील अधिकारी, शालेय शिक्षण विभागातील अधिकारी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळाचे सन्माननीय सदस्य तसेच अधिकारी, शासकीय अधिकारी, पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, पत्रकार बंधू भगिनी, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, त्याचबरोबर कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व आजी माजी प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी बंधू भगिनींनो, संस्था व महाविद्यालयावर प्रेम करणारे सर्व स्नेही हितचिंतक, या सर्वांचे मी प्राध्यापक श्यामकांत देशमुख, सेक्रेटरी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर या महाविद्यालयाच्या
सुवर्णमहोत्सवी सांगता समारंभामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. यानंतर आपण प्रथेप्रमाणे माता सरस्वतीची आराधना करून कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत. यामध्ये मी सुरुवातीला प्राध्यापिका सौ रेणू भालेराव व सौ स्वाती पटवर्धन यांना सरस्वती वंदना सादर करण्याची विनंती करतो. त्यांना साथ संगत देत आहेत संजय शिगवन. नमस्ते शारदे देवी काश्मीर पुरवासिनी त्वामहं प्रार्थये देवी विद्यादानं च देहि मे विद्यादानं च देहि मे तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती सापडे ना वाट ज्यांना होतयांचा सारथी साधना करीती तुझी जे नित्य तव सहवास दे जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना देवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना धमन्यातल्या रुधिरासया फलभेदण्याची आस दे सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे नवचेतना विश्वास दे नवचेतना विश्वास दे. धन्यवाद मॅडम. अतिशय गोड स्वरात मंगलमय वातावरणात आपण कार्यक्रमाची सुरुवात ही केली. यानंतर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न महाविद्यालय हे संस्थेचं पहिलं महाविद्यालय. संस्थेच्या तत्कालीन सचिव कैलासवासी व्ही.टी. ताटके सर यांच्या अथक परिश्रमातून व संकल्पनेतून 15 जून 1970 रोजी महाविद्यालयाची स्थापना झाली. महाविद्यालयाने नुकतीच 50 वर्ष पूर्ण केली आहेत. शैक्षणिक वर्ष 2019-20 हे सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले आहे व आज या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करताना मनस्वी आनंद होतो आहे. मॉडर्न महाविद्यालयाचा गौरवशाली इतिहास संक्षिप्त रूपात पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनद्वारा सादर करण्याची विनंती मी प्राध्यापिका डॉक्टर अंजली सरदेसाई, विभाग प्रमुख ॲनिमेशन विभाग व IQSC कोऑर्डिनेटर यांना विनंती करतो. नमस्कार.
सभागृहात उपस्थित मान्यवरांचे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातर्फे सहर्ष स्वागत. 2019-20 या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारोहाची सुरुवात करूयात मॉडर्न यशोगाथा या सादरीकरणाने. मॉडर्न महाविद्यालय हे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे पहिले महाविद्यालय. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी 1934 साली आदरणीय गुरुवर्य शंकररावजी कानेटकर सरांनी स्थापन केली. 1934च्या दशकात 3 युनिट्सने सुरुवात झालेल्या वटवृक्षाचा यशदायी महावृक्ष झाला तो संस्थेचे विद्यमान कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गजानन एकबोटे सरांच्या कुशल नेतृत्वाखाली. 15 जून 1970 साली मॉडर्न महाविद्यालयाची स्थापना झाली. ती गुरुवर्य आदरणीय ताटके सर व सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमातून व प्रयत्नातून. संस्थेच्या आजपर्यंतच्या लौकिकाला साजेसेच हे महाविद्यालय असावे ही संस्थेच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती व त्या बाबतीत कसलीही तडजोड करायची नाही हा बाणा. सुमारे 15 लाख रुपयांची इमारत प्रथम उभी करून मगच महाविद्यालयाच्या वाटचालीला सुरुवात झाली. दिनांक 15 जून रोजी सुरुवातीच्या 505 विद्यार्थ्यांसमोर प्राचार्यांच्या अभिभाषणाने कामकाजास सुरुवात झाली. महाविद्यालयाचे प्रथम प्राचार्यपद भूषवण्याचा मान प्रोफेसर NB लिमये सरांना मिळाला, तर उपप्राचार्यपद भूषवले प्रोफेसर स चिरपुटकर सर, SG दातार सर व भीमराव कुलकर्णी सरांनी. पहिल्या वर्षापासूनच महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालांची जी एक परंपरा सुरू केली तिला 1974च्या निकालाने अर्थपूर्णता आणली. मराठी विषयात विद्यापीठाची 5 पदके व 1 सुवर्णपदक सौ हेमा लेले यांनी मिळवले, तर रवींद्र गुर्जर यांनी कॉस्ट अकाउंटन्सी विषयात प्रथम क्रमांक पटकवला. डॉक्टर SY परांजपे सरांना अतिशय प्रतिष्ठित असा UGCचा सायंटिस्ट C हा अवॉर्ड मिळाला. स्थापनेनंतर केवळ 8च वर्षात प्राणीशास्त्र विभागात पहिले संशोधन केंद्र सुरू झाले, ते परांजपे सरांच्या हेडशिपखाली. फक्त शैक्षणिकच नाही तर कला क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थी यश संपादन करत होते आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी त्या विशिष्ट क्षेत्रातील मान्यवरांना महाविद्यालयामध्ये आमंत्रित केले जात होते. कला क्षेत्रात अत्युच्च मानला जाणारा पुरुषोत्तम करंडक विजेता संघ होता कुमारी शुभदा शहा व गगनबिहारी बोराटे. अशी ही यशस्वी वाटचाल करत महाविद्यालयाने रजत महोत्सवी वर्षात पदार्पण केले. त्यायोगे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मान्यवरांना आमंत्रितही केले गेले. महाविद्यालयाची गुणात्मक व संख्यात्मक प्रगती पुढीलप्रमाणे: 1970 साली 3 UG कोर्सेसनी सुरू झालेलं महाविद्यालय 1921 साली 26 UG कोर्सेस, 0 PG कोर्सेसपासून 23 PG कोर्सेस, 0 रिसर्च सेंटरपासून 9 रिसर्च सेंटर्स आणि 3 विभागांपासून 23 विभागांपर्यंत घोडदौड महाविद्यालयाची चालू आहे. इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथमध्ये 8 क्लासरूमपासून 89 क्लासरूम, 3 प्रयोगशाळांपासून 54 प्रयोगशाळा, 0 कम्प्युटर्सपासून 680 कम्प्युटर्स आणि 30,000 स्क्वेअर फूट एरिया कॅम्पस एरियामध्ये 1,50,000 कॅम्पस एरियावरती आज महाविद्यालय डौलाने उभे आहे. ह्युमन रिसोर्स ग्रोथमध्ये 707 स्टुडंट्सनी पहिल्या वर्षी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. आज महाविद्यालयातले विद्यार्थी प्रवेश घेतलेले 12,500 आहेत. PhD स्टाफ 1 आणि आज टोटल PhD स्टाफ 69 आहेत. 28 टीचिंग स्टाफपासून 224 टीचिंग स्टाफ आणि 5 नॉन टीचिंग स्टाफपासून 157 नॉन टीचिंग स्टाफपर्यंत महाविद्यालयाचे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटची ग्रोथ झालेली दिसते. महाविद्यालयामध्ये नाविन्यपूर्व उपक्रमही राबवले जातात. इनोव्हेटिव्ह इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये डिजिटल क्लासरूम, डिजिटल रेकॉर्ड रूम, डिजिटल लायब्ररी, ऑडिओ नोटीस बोर्ड, ब्रेल लायब्ररी, सीवेज ट्रीटमेंट प्लांट, इन्स्टिट्यूशनल रिपॉझिटरी, मेडिटेशन पॉईंट, डिजिटल हार्बेरियम, कम्प्युटर लॅब फॉर व्हिज्युअली चॅलेंज स्टुडंट्स, ऑर्चिड हाऊस, मॉडर्न मीडिया स्टेशन, कंटेंट डेव्हलपमेंट सेल, व्हर्टिकल गार्डन अशा प्रकारच्या विविध उपक्रम महाविद्यालयामध्ये राबवले जातात. फॅशन शो, ऑरा, व्यापार मेळा, आरोहण यासारखे नॉन ट्रॅडिशनल उपक्रमही महाविद्यालयामध्ये मोठ्या डौलाने राबवले जातात.
इन्स्टिट्यूशनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा एक अतिशय महत्त्वपूर्ण असा उपक्रम जो युनिक महाविद्यालयामध्ये राबवला जातो. त्या योगे गरजू विद्यार्थ्यांना मोलाची अर्थसहाय्य हे महाविद्यालयातर्फे मिळवून दिलं जातं. आजपर्यंत 37,36,945 रुपयांचं अर्थसहाय्य महाविद्यालयाने गरजू विद्यार्थ्यांना मिळवून दिलेलं आहे. विविध प्रकारच्या एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज महाविद्यालयात राबवल्या जातात. रिसर्च प्रोजेक्ट्समध्ये 3,25,09,885 रुपयांचं रिसर्च प्रोजेक्ट फंडिंग आजपर्यंत महाविद्यालयाला मिळालेलं आहे. अदर फंड्समध्ये CPE फंड्स, DST फंड्स, DBT फंड्स, कम्युनिटी कॉलेज, BVOC, परामर्श स्कीम या फंड्सच्याद्वारे 5,91,00,000 रुपयांचे फंड्स महाविद्यालयाने आजपर्यंत मिळवलेले आहेत. टोटल फंड्स 9,16,09,985 रुपयांचे टोटल फंड्स हे महाविद्यालयाने आजपर्यंत मिळवलेले आहेत. महाविद्यालयातील शिक्षकांना रिसर्च रिलेटेड खूप सारे अवॉर्ड्सही मिळालेले आहेत. रिसर्च पेपर्स, बुक्स ऑथर्ड, नंबर ऑफ PhDs, त्यानंतर 9 रिसर्च सेंटर्स महाविद्यालयामध्ये आहेत. रिसर्च गाईड्स, इन हाऊस रिसर्च गाईड्स वीर्स आहेत. 6 पेटंट्स महाविद्यालयातील शिक्षकांना मिळालेले आहेत. 3 पेटंट सबमिटेड आहेत आणि दरवर्षी महाविद्यालय 7 वेगवेगळे रिसर्च जर्नल्स पब्लिश करत असतं. महाविद्यालयातले शिक्षकांना मिळालेले वेगवेगळे अवॉर्ड्समध्ये इन्सा बेस्ट टीचर अवॉर्ड, बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड, बेस्ट टीचर अवॉर्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, सर्पमित्र अवॉर्ड, बेस्ट NSS ऑफिसर अवॉर्ड आणि असे विविध अवॉर्ड्स महाविद्यालयातील शिक्षकांना आजपर्यंत मिळालेले आहेत. क्रीडा क्षेत्रातही महाविद्यालय अजिबात मागे नाही आहे. आजपर्यंत टोटल 38 शिवछत्रपती अवॉर्ड्स हे महाविद्यालयातील विविध विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. अर्जुन अवॉर्ड, स्टार ऑफ इंडिया अवॉर्ड, माननीय प्राईम मिनिस्टरच्या हस्ते फेलिसिटेशन या प्रकारचे अचीवमेंट्स, या स्टुडंट्सचे अचीवमेंट्स आपण बघतो. त्याचबरोबर प्लेसमेंट आणि NSS रिलेटेड अवॉर्ड्सही स्टुडंट्सनी मिळालेले आहेत. स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस हे टोटल 41 महाविद्यालयामध्ये राबवले जातात आणि ही परंपरा 1990 सालापासून महाविद्यालयाने सुरू ठेवलेली आहे. दरवर्षी 1 इंटरनॅशनल, 1 नॅशनल आणि 2 स्टेट लेवल कॉन्फरन्सेस महाविद्यालयामध्ये ऑर्गनाईज केले जातात. आजपर्यंत 10 इंटरनॅशनल, 12 नॅशनल आणि 20 स्टेट लेवल कॉन्फरन्सेस ऑर्गनाईज केल्या गेल्या आहेत आणि हे सातत्य सुरू आहे. वेगवेगळ्या कॉन्फरन्सेसचे हे फोटोग्राफ्स. काही अचीवमेंट्स ज्या महाविद्यालयाला आजपर्यंत मिळालेल्या आहेत त्यामध्ये बेस्ट कॉलेज अवॉर्ड 2008 साली, A ग्रेड 2010 साली, कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स 2011 साली, BSR फंड्स 2012 साली, DST फीस्ट स्कीम 2012 साली, DBT स्टार कॉलेज स्कीम 2013, बेस्ट कॉलेज NSS अवॉर्ड 2014, बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड 2014, कम्युनिटी कॉलेज स्कीम 2015, बेस्ट कॉलेज अवॉर्ड स्पोर्ट्स 2016, A+ ग्रेड विथ CGPA 3.51 बाय NAC बेंगलोर 2017 साली महाविद्यालयाला मिळालेली आहे. बेस्ट कॉलेज अवॉर्ड स्पोर्ट्स दुसऱ्यांदा 2017 साली महाविद्यालयाला मिळाला आहे. CPE स्टेटस कन्झिक्युटिव्हली 2 वेळा महाविद्यालयाला मिळालेला आहे. 2017 साली सेकंड टाईम. BVOC विच फॅशन टेक्नॉलॉजी अँड ॲपरल डिझायनिंग हे BVOCची स्कीम 2018 साली महाविद्यालयाला मिळाली. बेस्ट कॉलेज अवॉर्ड स्पोर्ट्स सलग दुसऱ्यांदा 2018 साली. DST फी स्कीम सलग दुसऱ्यांदा 2019 साली. बेस्ट कॉलेज अवॉर्ड स्पोर्ट सलग तिसऱ्यांदा 2019 साली महाविद्यालयाला मिळालेला आहे. बेस्ट ॲक्सेसेबल वेबसाईट हे नॅशनल अवॉर्ड मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे महाविद्यालयाला मिळालं. याद्वारे अंध विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाची वेबसाईट ही दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी ॲक्सेसेबल बनवली गेली. स्वायत्तता स्टेटस 2019 साली महाविद्यालयाला मिळालं आहे. MVOC स्कीम ही भारतातल्या फक्त 2 महाविद्यालयांना आजपर्यंत मिळाली आणि त्यातलं मॉडर्न महाविद्यालय हे एक महाविद्यालय आहे. त्याचबरोबर BVOC स्कीम 2 विषयांसाठी अजून महाविद्यालयाला 2019 साली मिळाली. परामर्श स्कीम भारतातल्या 167 महाविद्यालयांना मिळाली. त्यामधलं मॉडर्न महाविद्यालय हे एक महाविद्यालय आहे. बेस्ट कॉलेज अवॉर्ड स्पोर्ट्स 2020 साली सलग 5व्यांदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून महाविद्यालयाला मिळालेला आहे. महाविद्यालयाच्या इतिहासामध्ये आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहासामध्ये हे अतिशय महत्त्वपूर्ण आणि सोनेरी पान लिहिलं जाऊ शकतं. एका महाविद्यालयाला सलग 5 वर्ष बेस्ट कॉलेज स्पोर्ट्स हे अवॉर्ड मिळालेलं आहे.
सेंट्रल सोफिस्टिकेटेड अनालिटिकल इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटी ही DST फीसच्या अंडर तयार केलेली फॅसिलिटी आणि प्रिन्सिपल्स व्हर्च्युअल केबिन ही एक इनोव्हेटिव्ह आयडिया या दोन वेगवेगळ्या फॅसिलिटीजचं आणि अतिशय इनोव्हेटिव्ह उपयुक्त फॅसिलिटीजचं उद्घाटन आपण या प्रोग्रॅमच्या अंतर्गत करणार आहोत. या दोन फॅसिलिटीज महाविद्यालयामध्ये आपण इस्टॅब्लिश केलेल्या आहेत. या सर्व महाविद्यालयाच्या यशदायी प्रवासाचे शिलेदार हे 1970 पासून 2021 पर्यंतचे सर्व प्राचार्य. 1970 साली असलेल्या 3 मजली इमारतीचा 4था मजला हा 2ऱ्या दशकामध्ये, प्रशासकीय इमारत ही 4थ्या दशकामध्ये आणि सुवर्ण महोत्सवी वर्षात 11 मजली उत्तुंग अशी ही इमारत महाविद्यालयाची बांधली जाते. ही महाविद्यालयाची आजपर्यंतची इन्फ्रास्ट्रक्चरल वाटचाल. सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारोहात मी सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आणि धन्यवाद देते. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम. अतिशय वेळेचं भान ठेवून कमी वेळामध्ये प्रभावी पद्धतीने मॉडर्न महाविद्यालयाचा जीवनपट हा सर्वांसमोर आपण मांडलेला आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आपण प्रमुख पाहुण्यांच्या सत्काराकडे वळतो आहोत. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीयुत भगतसिंह कोश्यारी, माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य, कुलपती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे. आपला जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. आपला बस चालेल. ओके, थँक्यू. ओके. आपला शिक्षक ते महाराष्ट्राचे राज्यपाल हा प्रवास निश्चित थक्क करणारा आहे. आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे 5 सप्टेंबर 2019 रोजी त्यांची नियुक्ती ही महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शिक्षक दिनीच झालेली आहे आणि त्यांनी पदभार हा देखील शिक्षक दिनीच स्वीकारला आहे. आपल्या सर्व शिक्षकांना त्यांचा हा प्रवास निश्चित प्रेरणादायी आहे. मी संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर गजानन एकबोटे सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीयुत भगतसिंह कोश्यारी, माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य, कुलपती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचा संस्थेच्या वतीने आणि महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करावा. पुष्पगुच्छ, श्रीफळ, शॉल, भेटवस्तू, संस्थेची गणेश पुस्तिका, स्मरणिका देऊन मान्यवरांचा सन्मान होतो आहे. श्री गणेशाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहोत. त्यामुळं गणेश प्रतिमा देऊन देखील सन्मानित केलं जात आहे. सन्मान चिन्ह, मॉडर्न महाविद्यालयामध्ये ॲनिमेशन विभाग आहे. ॲनिमेशन विभागाचे प्राध्यापक डॉक्टर समीर नेर्लेकर सरांनी पेन्सिल स्केच साहेबांचं रेखाटलेलं आहे. तर त्यांना विनंती आहे की त्यांनी हे पेन्सिल स्केच मॉडर्न महाविद्यालयामध्ये अनेक कलाकार आहेत, त्यातले समीर नेर्लेकर हे ॲनिमेशन विभागाचे आहेत. मॉडर्न हायस्कूलचे आमचे वेद पाठक सर आहेत, ते नावामध्ये पूर्णपणे गणपती साकारतात. मी वेद पाठक सरांना विनंती करतो की त्यांनी श्रीयुत भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्या नावामध्येच गणेशाचं चित्र साकारलेलं आहे. वेद पाठक सर मॉडर्न हायस्कूलचे आमचे शिक्षक आहेत. धन्यवाद सर. त्यानंतर पुढील सत्कार आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर नितीन करमळकर सरांचा करतो आहोत. सर एन्व्हायरमेंटल सायन्सचे ज्येष्ठ प्राध्यापक, संशोधक म्हणून त्यांची ख्याती आहे. सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारे व प्रत्येकाची जातीने चौकशी करणारे कुलगुरू म्हणून त्यांची ओळख आहे. विद्यापीठाच्या विविध घटकांची नाळ जपणारे यशस्वी कुलगुरू आहात. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून, सामान्य कुटुंबातून येऊन कुलगुरू या पदावर पोहोचून देखील सरांचे पाय पूर्णपणे जमिनीवर आहेत आणि एक कुशल संघटक, नेतृत्व संपन्न, ट्रू अकॅडमिशियन आणि रिसर्चर अशी आपली ख्याती आहे. आपण आमचे कायमच मार्गदर्शक राहिलेले आहात व हितचिंतक राहिलेले आहात. आपणही ही सत्काराचा स्वीकार करावा ही विनंती.
धन्यवाद सर. पुढील सत्कार आपण श्रीयुत मुरलीधर मोहोळ, महापौर पुणे, पुण्यनगरीचे प्रथम नागरिक. खरं तर पुणे शहरात स्मार्ट सिटीचे स्मार्ट महापौर अशी त्यांची खरं ओळख आहे. कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव हाताळण्यामध्ये त्यांचे योगदान हे वादातीत आहे. पुणे शहराला स्मार्ट सिटी म्हणून परिवर्तित करताना आपण दिलेले योगदान पुणेकर कदापिही विसरणार नाहीत. पुणेकरांनी आपल्याला अण्णा हे बिरुद देऊन आपल्याकडून आधाराची अपेक्षा बाळगली आहे व त्याला आपण कधीही चढा जाऊ दिलेला नाही. आमच्यासाठी आपण अण्णाच आहात आणि त्याप्रमाणे आपला व्यवहार संस्थेला सहकार्य करण्यामध्ये असतो. मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुणे शहराचे महापौर श्रीयुत मुरलीधर मोहोळ यांचा संस्थेच्या वतीने आणि महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करावा. धन्यवाद. या गोड कार्यक्रमाचे स्वागत प्रस्तावित करण्याची विनंती मी मॉडर्न महाविद्यालयाच्या महाविद्यालयीन विकास समितीच्या अध्यक्षा आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्यवाह प्राध्यापिका सौ ज्योत्स्ना एकबोटे मॅडम यांना करतो. नमस्कार, सुप्रभात. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगर याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभासाठी मंचावर उपस्थित असलेले श्री भगतसिंह कोश्यारी, माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य. माननीय राज्यपाल महोदयांची उपस्थिती हा एक मणिकांचन योग आहे की दुग्ध शर्करा योग आहे आणि हा क्षण संस्थेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. मला वर्णनसुद्धा करता येत नाही आहे. माननीय राज्यपाल साहेब उत्तराखंड प्रदेशाच्या स्थापनानंतर दुसरे कर्तबगार मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली. एकदा राज्यसभेचे सभासद, नंतर लोकसभेचे सभासद म्हणून ते निवडून आले. म्हणजे दोन्ही संस्थेच्या सभागृहावरती माननीय राज्यपाल साहेबांनी प्रतिनिधित्व केले. पण त्यांच्या करिअरची सुरुवात झाली ती इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून. त्यामुळं सर आम्हाला खूप जवळचे वाटतं, कारण आपण पहिल्यांदा शिक्षक आहात आणि मग पुढच्या या सगळ्या कामगिरी. आत्ता देशमुख सर जसं म्हणाले की शिक्षक ते राज्यपाल असा अद्भुत प्रवास सर आपला आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर पत्रकार पण होते, ते शिक्षण संस्थाही चालवतात आणि ते सर्व विद्यापीठांचे कुलपती आहेत महाराष्ट्रातल्या, कृषी, अकृषी, मेडिकल, युनिव्हर्सिटी. आणि स्वतःच्या मतांवर सर अतिशय ठाम असतात. कोरोनाच्या काळात परीक्षा घ्याव्या की न घ्याव्या याचा इतका गदारोळ चालू होता, तेव्हा परीक्षा घेतल्याच पाहिजे अशी ठाम भूमिका राज्यपाल साहेबांनी घेतली आणि सर त्याच्याबद्दल सगळं शैक्षणिक जगत आपल्या प्रति कृतज्ञ आहे. सर आपल्या उपस्थितीने आम्हाला खरोखर खूप असं आम्ही भाग्यवान असल्यासारखं वाटतोय. डॉक्टर नितीन करमाळकर सर, माननीय कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. सरांचं आपल्या संस्थेवर खूप प्रेम आहे. अत्यंत दिलखुलास, स्वच्छ प्रतिमा, विद्यार्थ्यांचं हित, शिक्षकांचं हित जपणारे आणि त्यांच्या कार्यकुशलतेमुळे SPPUला खूप नवीन नवीन आयाम मिळवून दिले. अतिशय निर्मळ मनाचे करमाळकर सर आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. आज व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे लाडके पुण्यनगरीचे प्रथम नागरिक माननीय महापौर श्री मुरलीधर मोहोळ हे पुणेकरांशी खऱ्या अर्थाने पूर्ण समरस झालेले आहेत. पुणे महानगरपालिकेचा कारभार अतिशय सक्षमपणे ते चालवतात आणि परत त्यांचं आत्ता लेटेस्ट काम म्हणजे कोरोनाच्या काळात त्यांनी खरोखर जीव धोक्यात घालून प्रचंड कार्य केले. आपण रोज त्यांना तेव्हा पाहायचो. मंचावर उपस्थित असलेले संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर गजानन एकबोटे, प्राचार्य डॉक्टर
राजेंद्र झुंजाराव सर जे कॉम्पेअरिंग करतायत, आमचे सचिव प्राध्यापक श्यामकांत देशमुख. मंचासमोर तर एवढी मंडळी आहेत की आता कोणाकोणाची नावं घ्यावी. आमच्या घेऊ का सर? उपस्थित असलेल्या पुण्याच्या उपमहापौर आणि माझी मैत्रीण सरस्वतीताई शेंडगे, आपले संस्थेचे अध्यक्ष माननीय विघ्नहरी महाराज देव, UGC व्हाईस चेअरमन डॉक्टर भूषण पटवर्धन, डॉक्टर PD पाटील सर, कुलपती DY पाटील विद्यापीठ. पण सर ते मॉडर्न कॉलेजचे विद्यार्थी आहेत म्हणून ते आलेले तिथं, कारण त्यांचा बेस मॉडर्न हा आहे. डॉक्टर वासुदेव गाडे सर, नंतर आमचे युरोलॉजिस्ट डॉक्टर सुरेश पाटणकर सर, डॉक्टर MS जाधव सर, रघुनाथजी एमूल, नंतर पुणे विद्यापीठातले सगळे मॅनेजमेंट काउन्सिलचे मेंबर, महानगरपालिकेतल्या माझ्या सहकारी माधुरीताई, निलिमाताई आणि संस्थेवरती प्रेम करणारे खूप हितचिंतक इथे आलेले आहेत. संस्थेमधले महाविद्यालयामधील सगळे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, आपणा सर्वांचे मी प्राध्यापिका सौ ज्योत्स्ना एकबोटे, सहकार्यवाह प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि नगरसेविका पुणे महानगरपालिका, संस्थेच्या या देखण्या सभागृहात हार्दिक हार्दिक स्वागत करते. माननीय राज्यपाल साहेब, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात 16 मे अक्षय तृतीया 1934 साली झाली. लोकमान्य टिळकांचे जे अनुयायी होते गुरुवर्य शंकररावजी कानिटकर आणि त्यांचे 5 शिक्षक सहकारी यांनी त्याची स्थापना केली. त्या काळी अनेक नामवंत शिक्षण संस्था पुण्यात होत्या, त्यामुळे नवीन संस्था काढण्याचं धाडसच होतं, पण त्यांनी ते पेललं. तो पारतंत्र्याचा काळ होता आणि त्यांना असं वाटलं की शिक्षण क्षेत्र हे राष्ट्र उभारणीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे. या संस्थेमार्फत आपण उत्तम विद्यार्थी घडवू शकतो, भारतवर्षाला सुसंस्कृत, निष्ठावान आणि चारित्र्य संपन्न नागरिक देऊ शकतो. हा राष्ट्रभक्तीचा आणि राष्ट्रसेवेचा एक उत्कृष्ट मार्ग आहे आणि यासाठी सर्वोत्तम शिक्षण संस्था स्थापन केली पाहिजे. हा PE सोसायटीच्या स्थापनेमागील उदात्त उद्देश होता. आमच्या संस्थापकांनी 34 साली आम्हाला 2 मंत्र दिले, बी प्रोग्रेसिव्ह अँड बी मॉडर्न. प्रोग्रेसिव्ह म्हणजे कीपिंग विथ द स्पिरिट ऑफ टाइम्स. शिक्षण हे नेहमी काळाशी सुसंगत आणि प्रगतिशील असावे, सतत नवनवीन कल्पनांचा ध्यास त्यामध्ये असावा. मॉडर्न म्हणजे आधुनिक. कोणत्याही शिक्षण संस्थेने मॉडर्न असणे म्हणजे अद्ययावत तंत्रज्ञानाने समृद्ध असणे आणि त्यायोगे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे. या 2 सुवर्ण शब्दांमध्ये संस्थेच्या ध्येय धोरणांची संकल्पना स्पष्ट होते. आज आमची सर 62 युनिट्स आहेत आणि जवळजवळ 60,000 विद्यार्थी आपल्याकडे शिक्षण घेत आहेत. या संस्थेचं एक मेन वैशिष्ट्य असं आहे सर, दिस इज द युनिक फीचर, की आमची संस्था ही शिक्षकांनी स्थापन केली. इट वॉज फाउंडेड बाय द टीचर्स अँड स्टील मॅनेज्ड बाय द टीचर्स. म्हणजे 87 वर्षानंतर सुद्धा सगळे शिक्षक याचं संचालन करतायत. आमचे कार्याध्यक्ष डॉक्टर एकबोटे सुद्धा BJ मेडिकल कॉलेजमध्ये सर्जरीचे प्राध्यापक म्हणून काम करतात. आम्ही सगळे हे जे कार्यकर्ते आहोत, आम्ही सगळे शिक्षकच आहोत आणि त्यामुळंच की काय, गुरुजनांनी जे आदर्श, संस्कार, मूल्ये, परंपरा यांचं जे घालून दिलं आहे त्याचं कसोशीने आम्ही पालन करत आहोत. अध्ययन आणि अध्यापन याबाबतची गुणवत्ता आणि दर्जा घसरू न देणे याबद्दल कुठलाही कॉम्प्रोमाइज आम्ही करत नाही. शिक्षण संस्था हे संस्थान नव्हे तर हे शारदेचं मंदिर आहे. येथे कोणी शिक्षण सम्राट नाही आहे सर, तर प्रत्येकजण ज्ञान उपासक आणि साधक आहे आणि या निष्ठेमुळेच आमच्याकडे शिक्षणाचे बाजारीकरण कुठेही झालेलं नाही. आमचे सगळे व्यवहार स्वच्छ आणि पारदर्शक आहेत. मी नेहमी म्हणते, अवर हँड्स आर क्लीन अँड अवर कार्ड्स आर ओपन. अशा पद्धतीत आम्ही काम करतो आणि संस्थेचं नियामक मंडळावरील सगळ्या स्तरातल्या लोकांना प्रतिनिधित्व दिलं जातं.
आणि त्यामुळे ही संस्था ही सामाजिक समरसतेचं एक फार उत्तम उदाहरण आहे. 87 वर्षाची लखलखीत आणि दैदिप्यमान परंपरा असलेल्या या संस्थेचा मोटो आहे एव्हर टू एक्सेल. याच्यातच खूप मोठं हे आहे, एव्हर टू एक्सेल म्हणजे सतत सर्वोत्कृष्टच आपण राहिलं पाहिजे. आणि संस्थेचं मिशन स्टेटमेंट आहे ज्ञानमयो भव. ही जे ज्ञानमयो भव हे जे शब्द आहेत ते ऋग्वेदातून घेतलेले आहेत. ऋग्वेदातली एक ही ऋचा आहे. संस्थापकांचा त्याग आणि समर्पण याच फुटस्टेप्सवर आम्ही मार्गक्रमण करत आहोत. त्यावेळेस ती पायवाट होती, पण आता त्याचा राजमार्ग झालेला आहे. 1969 पर्यंत संस्थेच्या प्रगतीचा भर फक्त शालेय शिक्षणावर होता. पण आपल्या संस्थेचं कॉलेज असावं असं त्यावेळचे कार्यवाह सेक्रेटरी ताटके सरांना खूप वाटायचं. ताटके सरांबरोबर त्यांचे 3-4 सहकारी होते आणि त्यांना असं वाटायचं की मॉडर्न हायस्कूलमधनं इतके उत्कृष्ट विद्यार्थी, इतके मेरिटचे विद्यार्थी जात आहेत, तर त्यांच्यासाठी आपण आपलं कॉलेज का सुरू करू नये, म्हणून त्यांनी शिवाजीनगर भागात मॉडर्न महाविद्यालय सुरू केलं. स्थापनेच्या दिवसापासून स्वतःच्या मालकीची इमारत असणारी हे एकमेव महाविद्यालय आहे. ताटके सरांनी हे कॉलेज सुरू केलं तेव्हा ते 70 वर्षाचे होते, पण त्यांची जी चिकाटी, धडाडी, धाडस होतं आणि त्याचप्रमाणे नंतरचेही संस्थाचालक वागत गेले आणि ही संस्था हे कॉलेज जे आहे ते अतिशय उंचीवर नेऊन ठेवलं आहे. आजचे आमचे कार्याध्यक्ष डॉक्टर गजानन एकबोटे आणि त्यांचे काही तरुण सहकारी 1986 साली संस्थेच्या नियामक मंडळावर आले आणि 1 जानेवारी 1994 साली डॉक्टर एकबोटे हे कार्याध्यक्ष झाले आणि मग संस्थेने मागे वळूनच पाहिले नाही. अत्यंत खडतर आणि अविरत परिश्रमांनी त्यांनी संस्थेचे कार्यक्षेत्र विस्तारले. त्यांना सहकारी पण खूप चांगले लाभले आणि आता आज आपण मॉडर्न महाविद्यालयाच्या सांगता समारंभाकडे आलेलो आहोत आणि हा अतिशय सुंदर कार्यक्रम राज्यपाल साहेबांच्या उपस्थितीत होत आहे. मी आपल्या सगळ्यांचे परत एकदा स्वागत करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर आपण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मॉडर्न महाविद्यालयात नव्याने विकसित करण्यात आलेल्या सेंट्रल सोफिस्टिकेटेड ॲनालिटिकल इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटी व कोरोना कोविड काळात प्रकर्षाने जाणवलेली आणि गरज लक्षात घेऊन विकसित केलेले प्रिन्सिपल्स व्हर्च्युअल केबिन या 2 उपक्रमांचा डिजिटल पद्धतीने इनॉग्रेशन करत आहोत. मी टेक्निकल टीमला विनंती करतो की त्यांनी मान्यवरांकडे माऊस सुपूर्द करावा. डिजिटल टीमला विनंती. डिजिटल पद्धतीने या दोन्ही उपक्रमांचं सेंट्रल सोफिस्टिकेटेड ॲनालिटिकल इन्स्ट्रुमेंटेशन लॅबोरेटरी फॅसिलिटी आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय स्वायत्त शिवाजीनगर पुणे 5 येथे सेंट्रल सोफिस्टिकेटेड ॲनालिटिकल इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटी ही अत्याधुनिक प्रयोगशाळा निर्माण करण्यात आली आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे माननीय कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गजानन एकबोटे, सहकार्यवाह प्राध्यापिका सौ ज्योत्स्ना एकबोटे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र झुंजारराव यांच्या मार्गदर्शनाखाली DST फिस्ट डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या प्रकल्पांतर्गत प्राप्त झालेल्या 1,30,00,000 रुपयांच्या निधीतून विज्ञान प्रयोगांसाठी आणि सर्व प्रकारच्या रासायनिक चाचण्यांसाठी उच्च दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने गॅस क्रोमॅटोग्राफी, हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी, हायड्रोजन जनरेटर, मिलिक्यू वॉटर सिस्टीम, IR स्पेक्ट्रोफोटोमीटर, रोटा इव्हापोरेटर इत्यादी उपकरणांचा समावेश आहे. या मध्यवर्ती प्रयोगशाळेत महाविद्यालयाच्या विविध शाखेचे विद्यार्थी, शिक्षक, संशोधक व संशोधन मार्गदर्शक विविध प्रकारच्या रासायनिक चाचण्या करू शकतात.
या अद्ययावत मध्यवर्ती प्रयोगशाळेचे आज डिजिटल स्वरूपात उद्घाटन होत आहे. प्रिन्सिपल्स व्हर्च्युअल ऑफिस अर्थातच प्राचार्यांचा आभासी कक्ष ही नाविन्यपूर्ण संकल्पना प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगर पुणे 5 येथे प्रत्यक्षात साकारण्यात आली आहे. या आभासी कक्षात मॉनिटर, वेब कॅमेरा, स्पीकर इत्यादीची सोय आहे. या तांत्रिक सुविधांमुळे प्राचार्यांना भेटण्यासाठी आलेल्या पालकांना कक्षातील मॉनिटरवर प्राचार्यांशी संवाद साधता येतो. ई गव्हर्नन्ससाठी महाविद्यालयातर्फे प्राचार्यांना उपलब्ध करून दिलेल्या टॅबद्वारे प्राचार्य सकाळी 7 ते सायंकाळी 7 या कालावधीत गुगल मीट ॲपद्वारे आभासी कक्षातील व्यक्तींशी संवाद साधू शकतात. विद्यापीठाच्या किंवा इतर शासकीय कामानिमित्त प्राचार्य प्रवासात किंवा महाविद्यालयाच्या सभेत उपस्थित असले तरी ते तिथूनच आभासी कक्षाशी संपर्कात असतात. कोविडच्या प्रादुर्भावाच्या काळात महाविद्यालयाच्या आवारात शिक्षक, कर्मचारी आणि बाहेरून भेटायला येणारे पालक यांच्यात सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील याबद्दल विचारमंथन चालू असताना प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गजानन एकबोटे, महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा प्राध्यापक सौ ज्योत्स्ना एकबोटे आणि प्राचार्य डॉक्टर राजेंद्र झुंजारराव यांच्या संकल्पनेतून, प्रेरणेतून आणि प्रोत्साहनातून साकारलेल्या या आभासी कक्षाचे आज डिजिटल स्वरूपात उद्घाटन होत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित 900 महाविद्यालयांपैकी ही सुविधा प्रथमतः मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगर पुणे 5 येथे सुरू झाली. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. धन्यवाद सर. मॉडर्न महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयाचा जीवनपट व प्रवास व इतिहास दर्शवणाऱ्या सुवर्णमहोत्सवी अंकाचा प्रकाशन सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न होत आहे. या सुवर्णमहोत्सवी अंकाच्या या प्रकाशन जे आहे ते प्रमुख पाहुणे श्रीयुत भगतसिंह कोश्यारी, माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते संपन्न होत आहे. मी विनंती करतो की एडिटोरियल टीमनी हे सुवर्णमहोत्सवी अंक जो आहे तो व्यासपीठावर घेऊन यावा. प्रमुख पाहुण्यांना विनंती की त्यांनी याचं प्रकाशन करावं. या सुवर्णमहोत्सवी अंकामध्ये महाविद्यालयाचा 50 वर्षाचा जीवनपट हा साकारला आहे. यानंतर संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर एकबोटे सरांना गौरवपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान होत आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर एकबोटे सरांना श्रीयुत भगतसिंह कोश्यारी, माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते गौरवपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. डॉक्टर एकबोटे सरांनी शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या असामान्य योगदानाबद्दल हे गौरवपत्र दिले जात आहे. डॉक्टर एकबोटे सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीची झालेली प्रगती, नवनवीन उपक्रम, महाविद्यालयाचा शाखा विस्तार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, पायाभूत सुविधा, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये विविध अधिकार मंडळावर दिलेलं योगदान याबद्दल हे गौरवपत्र दिलं जात आहे. या गौरवपत्रावर माननीय राज्यपाल यांच्या स्वाक्षरीने हे गौरवपत्र प्रदान केलं जात आहे. यानंतर मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर राजेंद्र झुंजारराव सर यांना देखील गौरवपत्र व सन्मानचिन्ह देऊन प्रातिनिधिक स्वरूपात महाविद्यालयाच्या वतीने सन्मान होत आहे. प्रमुख पाहुण्यांना विनंती की त्यांनी गौरवपत्र व सन्मानचिन्ह प्राचार्य डॉक्टर झुंजारराव सरांना प्रदान करावे व त्याचबरोबर CDC चेअरमन प्राध्यापिका ज्योत्स्ना एकबोटे मॅडम यांनाही विनंती आहे की त्यांनी पण हे सन्मान महाविद्यालयाच्या वतीने स्वीकारावा. झुंजारराव सर गेली 12 वर्ष
प्राचार्य म्हणून महाविद्यालयाची जबाबदारी अतिशय यशस्वीपणे सांभाळत आहेत. महाविद्यालयाला ए दर्जा, A+ श्रेणी, त्याचबरोबर ऑटोनॉमस स्टेटस मिळवण्यामध्ये त्यांचा मोलाचा असा वाटा आहे, सिंहाचा असा वाटा आहे. प्राध्यापिका सौ ज्योत्स्ना एकबोटे मॅडम या CDCच्या चेअरपर्सन आहेत, कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीच्या चेअरपर्सन. त्यांचंही मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत असतं. त्यांचंही गौरवपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला जातो आहे. सदरचे गौरवपत्र माननीय राज्यपाल यांच्या स्वाक्षरीने प्रदान करण्यात येत आहे. धन्यवाद. यानंतर मी संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर एकबोटे सरांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी साहेब, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्राध्यापक डॉक्टर नितीन करमळकर, पुणे शहराचे महापौर माननीय श्री मुरलीधरअण्णा मोहोळ, आमचे मॉडर्न कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर झुंजारराव आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, मॉडर्न महाविद्यालयाच्या इतिहासामध्ये आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आणि सुवर्ण अक्षरांनी लिहावा लागेल. कारण महाराष्ट्रातलं उच्च शिक्षणाचं जे एक प्रमुख केंद्र आहे ते आपले राज्यपाल साहेब म्हणजे कुलपती सर्व विद्यापीठांचे हे असतात विद्यापीठ कायद्याप्रमाणे. आणि या मॉडर्न महाविद्यालयाला आशीर्वाद देण्यासाठी आणि आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना आशीर्वाद देण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. एक महत्त्वाची गोष्ट अशी की मला अनेक लोकांनी विचारलं की तुम्ही राज्यपाल साहेब कसे काय तुमच्या कार्यक्रमाला आले, कोणाला नेत्यांना कोणाला घेऊन गेला होता काय त्यांच्याकडे? तर अजिबात नाही. मी आणि आमचे सेक्रेटरी आणि माझ्या मिसेस आम्ही राज्यपाल साहेबांना भेटलो, सबन कॉलेजची माहिती दिली आणि संस्कृतमध्ये एक म्हण आहे, गुणम वेत्ती, म्हणजे गुणी माणूस गुणांची पारख करतो. आणि त्यामुळे त्यांनी तात्काळ होकार दिला. म्हणजे मध्यस्थ कोणी नव्हता हे मला कृतज्ञतापूर्वक आपल्याला सर्वांना सांगावंसं वाटतं. सर, मला फार अतिशय आपली ही कृती मला फार आवडली, सर्वांनाही आवडलेली आहे. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर 3.5 पावणे 4 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. विद्यार्थी भूमिका अशीच सकारात्मक भूमिका सतत राहिलेली आहे आणि सर्वांना त्यांनी सतत मदतीचा हात दिलेला आहे. आणि ते या ठिकाणी आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत, म्हणून मी त्यांचेही अतिशय आभारी आहे. पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू महामहोपाध्याय दत्तवामन पोद्दार असं म्हणत की पुणे शहराला 2 महापौर असतात, एक राजकीय महापौर आणि सांस्कृतिक महापौर. तर सांस्कृतिक महापौर म्हणजे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, त्यांना ते सांस्कृतिक महापौर म्हणत. आणि पुणे शहराचे जे महापौर आहेत ते प्रथम नागरिक, ते आमचे मित्र माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ हे ते या ठिकाणी आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहिले. याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. आणि हा कार्यक्रम या तिन्ही प्रमुख लोकांच्या व्यक्तींच्या उपस्थितीत होतो आहे. अनेक मान्यवर समोर आहेत. डॉक्टर पाटणकर आहेत, डॉक्टर भूषण पटवर्धन सर आहेत, डॉक्टर PD पाटील आहेत, डॉक्टर गाडे सर आहेत, आमचे विघ्नहरी महाराज देव, संस्कृतचे गाडे विद्वान, अनेक विद्यापीठाचे माझे सहकारी डॉक्टर जाधवर, डॉक्टर MS जाधव, रघुनाथजी हेमूल, अनेक सहकारी आहे माझे उपस्थित आहेत. या सर्वांचं मी स्वागत करतो. मॉडर्न महाविद्यालयाचा इतिहास आपल्याला सांगण्यात आला पॉवरपॉईंट प्रेझेंटेशननी. पण त्यावेळेला एक घटना अशी घडली की पुणे सर ऐकण्यासारखं आहे की पुणे विद्यापीठातील काही लोक खवचट कसे असतात तसं त्याचं एक उदाहरण आहे की ते लोकल इन्क्वायरी कमिटीला एक त्या ठिकाणी ग्रस्त आलेले होते पुणे विद्यापीठाचे. आणि त्यांनी मुद्दाहून ताटके सरांना प्रश्न काय विचारला खवचटपणे की का हो ताटके सर, इथं अर्धा किलोमीटर अंतरावर फर्ग्युसन कॉलेज असताना तुम्हाला विद्यार्थी मिळतील काय, असा खवचटपणे प्रश्न त्यावेळेला आमच्या सेक्रेटरीनं विचारला.
तर संस्थेची स्थापना 1934 साली झालेली होती आणि अनेक विद्यार्थी निर्णायक क्षेत्रामध्ये काम करत होते आणि म्हणून ताटकळे सरांनी तात्काळ उत्तर दिलं, सर आमचं पहिल्या वर्षीपासून आम्हाला कॉलेजला विद्यार्थ्यांची कमी पडणार नाही आहे आणि त्यांचं भाकीत कमी झालं. सर पुणे शहरातलं सर्वात जास्त विद्यार्थी असणारं हे मॉडर्न महाविद्यालय आहे आणि अर्धा किलोमीटरवर असणारं फर्ग्युसन महाविद्यालय त्यालासुद्धा आम्ही मागं टाकलेलं आहे. 12,300 विद्यार्थी आज महाविद्यालयामध्ये शिकत आहेत. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी ही शिक्षकांनी स्थापन केलेली संस्था आहे आणि म्हणून या शिक्षणाचं पावित्र्य टिकावं यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो, कार्यशील असतो. आणि 2 पद्धतीचं शिक्षण प्रवाह असतात. एक क्लास एज्युकेशन असतं, एक मास एज्युकेशन असतं. नवीन जे तरुण माझे मित्र शिक्षण संस्था चालू करतात त्यांचं क्लास एज्युकेशनकडे लक्ष असतं की तिथून थोडा पैसा मिळत असतो. परंतु मास एज्युकेशनकडे लक्ष द्यायला दुर्लक्ष हे नवीन संस्थाचालक करत असतात. पण प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी शिक्षकांनी स्थापन केलेली संस्था आणि आजही आम्ही शिक्षक लोक असल्यामुळे आम्ही या दोन्ही गोष्टींना तेवढंच महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे आमच्या अनुदानितसुद्धा मराठी माध्यमाच्या शाळा आहेत, अनुदानित आमची कॉलेजेस आहेत. पण अनुदानित असलं म्हणून त्यांची दुर्लक्ष कुठं झालेलं नाही. एका वेळेस माझ्या मॉडर्न हायस्कूलमधले मराठी माध्यमाची शाळा अनुदानित 1934 साली त्याची स्थापना झाली आणि त्या शिक्षकांना सांगितलं की तुम्ही पुणे शहरात सर्वेक्षण करा आणि ज्या ज्या अनुदानित मराठी माध्यमाच्या शाळा आहेत त्यांची काय अवस्था आहे ती बघा आणि आपल्या शाळेची काय अवस्था आहे ती मला सांगा मोकळेपणाने. 7-8 दिवसांनी हे संरक्षण करून हे शिक्षक माझ्याकडे आले आणि म्हणले, सर बरोबर आहे की मॉडर्न आणि प्रोग्रेसिव्ह नाव तुम्ही सार्थ केलेलं आहे. कारण त्याला अनुदान मिळत असेल, नॉन सॅलरी ग्रँट मिळत नसेल तरी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं नाही. 2-2.5 कोटी रुपयाचा निधी खर्च करून अद्ययावत प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्लासरूम, स्मार्ट क्लासरूम्स हे प्रत्येक अनुदानित मराठी माध्यमांच्या शाळेमध्ये हे आम्ही उभं केलेलं आहे. कारण भूमिका अशी की गोरगरिबांची तळागाळातली मुलं ही शिकली पाहिजे आहेत. नरेंद्र मोदी आणि अब्दुल कलाम हे गरीब लोकांचं प्रतिनिधित्व करतात. अब्दुल कलाम तर पेपर वाटत होते आणि नरेंद्र मोदीचं आपण त्यांचं आत्मचरित्र वाचलं की चहा रेल्वे स्टेशनवर विकत होते. अशी गरिबांची मुलं आणि तळागाळातली मुलं ही शिकली पाहिजेत. आधुनिक काळामध्ये शिक्षण हे कवचकुंडलासारखं असतं आणि म्हणून तळागाळातल्या गरीब मुलांना चांगलं शिक्षण कसं मिळेल यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. मॉडर्न महाविद्यालयाचा खूप विस्तार झालेला आहे. 1986 साली मी या मॉडर्न हायस्कूलचा माझे विद्यार्थी, पण माझे गुरुवर्य चाफेकर सरांनी मला सांगितलं की तू या शाळेचं संस्थेचं काम बघ आणि म्हणून मी काम बघायला सुरुवात केली. आणि 1986 साली जी परिस्थिती होती केवळ 2000 विद्यार्थी, सध्या 12,300 विद्यार्थी. त्यानंतर फक्त 3 अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस, आता जवळपास 26 अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आणि 43 ॲड ऑन कोर्सेस या ठिकाणी आहेत. PG कोर्सेस आहेत, PhDचे अनेक सेंटर्स आहेत. आणि पुढचा प्रकल्प आमचा असा आहे की या ठिकाणी 9 मजली जी इमारत बांधकाम चालू आहे तर ती साधारणपणे या जून-जुलैपर्यंत पूर्ण होईल आणि ह्याच्यामध्ये जवळपास 50 स्मार्ट क्लासरूम्स हे या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतील. आणि मॉडर्न कॉलेज हे नुकतंच ॲटोनॉमस झालेलं आहे तर त्याला ही जागा ही आम्ही त्यांना उपलब्ध करून देणार आहोत. गमतीची गोष्ट फक्त एक सांगतो की मला नेहमी पतंगराव कदम माझे मित्र तर मला म्हणायचे, अरे पुणे शहरातली सर्वात उंच बिल्डिंग ही माझी आहे 7 मजली. पण आज पतंगराव असते तर त्यांना मी अभिमानाने सांगितलं, सर तुमच्यापेक्षा माझी बिल्डिंग आज मोठी झालेली आहे, 9 मजली बिल्डिंग झालेली आहे. त्यामुळं मॉडर्न महाविद्यालयाला जेवढ्या सुविधा पुरवता येतील, इन्फ्रास्ट्रक्चर पुरवता येईल. कारण इथं गोरगरिबांची मुलं शिकतात, तळागाळातली मुलं शिकतात. या ठिकाणी गोखलेनगर, वडार वस्ती, शिवाजीनगर पोलीस वस्ती, शिवाजीनगर गावठाण, पिंपरी चिंचवड, तळेगाव या ठिकाणूनसुद्धा येणारी विद्यार्थी शिकत असतात आणि अतिशय चांगलं दर्जेदार शिक्षण हे त्यांना दिलं जातं. या ठिकाणी 2 प्रमुख व्यक्ती उपस्थित आहेत आणि म्हणून फक्त एकच मिनिटामध्ये आमची व्यथा कुलपती आणि कुलगुरू साहेबांना सांगून मी माझं मनोगत संपणार आहे. व्यथा नाही, व्यथा आहे. व्यथा तो रहती है थोड़ी बार.
नुकतंच मॉडर्न महाविद्यालय स्वायत्त झालेलं आहे. माझे मित्र डॉक्टर भूषण पटवर्धनसुद्धा UGCचे आहेत. तर या ठिकाणी होतं आहे काय की UGCच्या गाईडलाईन्समध्ये आणि रेग्युलेशनमध्ये दिलेलं आहे की तुम्ही अभ्यासक्रम तयार करा आणि अभ्यासक्रम तयार करून विद्यापीठांना कळवा आणि स्टेट गव्हर्नमेंटला कळवा. परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून या मोठ्या कल्पनेने की चांगले अभ्यासक्रम आपण सुरू करू, विद्यार्थ्यांचा त्याचा फायदा होईल, असे 5-6 नवीन अभ्यासक्रम आम्ही सुरू केले. परंतु आम्हाला विद्यापीठांनी कळवलं आणि शासनाने कळवलं नाही, तसं नाही, आमची परवानगी तुम्हाला घ्यावी लागेल. मग ही स्वायत्तता थोडी पारतंत्र्यात गेली का काय असं मला थोडं वाटू लागलं. तर म्हणून हा जो आमचा प्रॉब्लेम आहे हा सोडवण्याचा कुलपती साहेब आपणही थोडं आम्हाला आशीर्वाद द्या, आम्हाला मदत करा अशी मी विनंती या प्रसंगी करतो. आणि व्यथा मी व्यक्त केली आहे त्याबद्दल पटवर्धन साहब ने तो रेगुलेशन निकाला है, लेकिन अभी यूनिवर्सिटी और स्टेट गवर्नमेंट का है, उनके ज्यूरिडिक्शंस के बाहर गया है. अभी द बॉल इज इन द कोर्ट ऑफ डॉक्टर नितिन करमळकर. नहीं है वैसे वो आप उनके ही बॉस है सर. तो हा जो आमचा प्रॉब्लेम आहे हा सोडवण्याचा थोडा प्रयत्न केला. UGC आहे, या ठिकाणी पुणे विद्यापीठ आहे आणि चान्सलर साहेब आहेत. आणि चान्सलर साहेबांचं एक मी वैशिष्ट्य पाहिलं की कुठली भूमिका घेतली की ते ठामपणे राहतात त्या ठिकाणी. म्हणजे परीक्षेच्या बाबतीमध्ये एवढी ठाम भूमिका घेणारे राज्यपाल प्रथमच आपण महाराष्ट्राने पाहिले आणि विद्यार्थ्यांचा त्यामुळे खूप फायदा झाला. नाही तर करोनाची बॅच अशी शिक्का पडला असता आणि पुढं फ्युचरला प्रॉब्लेम झालेला असता. आपण सर्वजण या कार्यक्रमाला आला, आम्हाला सर्वजण आपल्या सर्वांचं प्रेम आहे, आशीर्वाद आहे, हेच कायम राहू दे. आणि आमच्यासारख्या या कार्यकर्त्यांना, लहान कार्यकर्त्यांना आपलं सतत प्रोत्साहन मिळू दे. साहेब आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी राहूत ही विनंती करून मी माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी अतिशय समर्पक शब्दामध्ये आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. यानंतर मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर नितीन करमळकर सरांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपल्याला मार्गदर्शन करावं, मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आमचे कुलपती, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारीजी, संस्थेचे अध्यक्ष एकबोटे सर, इतर उपस्थित माझे सहकारी पुणे विद्यापीठातले माझे कुलगुरू डॉक्टर गाडे सर, UGCचे व्हाईस चेअरमन पटवर्धन सर, याच कॉलेजचे विद्यार्थी आणि आता DY पाटील अभिमत विद्यापीठाचे चान्सलर PD पाटील सर, नावं घेण्यासारखे बरेच लोक आहेत, सगळ्यांची नावं घेतलं कारण वेळ कमी होत निघाले. मला सांगितलं की शक्यतो 2-4 मिनटं कमी बोला. आज आपण एका अत्यंत अशा चांगल्या कामासाठी एकत्रित इथे आलेलो आहोत. 50 वर्ष एखादी संस्था पूर्ण करतं, एखादं कॉलेज पूर्ण करतं आणि तो जो प्रवास आहे तो आपण पाहिलात. आणि मॉडर्न कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय जे ऑटोनॉमस झालेलं आहे 2019मध्ये, एक व्यथा त्यांनी सांगितली मगाशी. खरं सांगायचं म्हणजे माझीसुद्धा ती व्यथा आहे. कारण विद्यापीठात बऱ्याच वेळा खालच्या DR वगैरे यांना काहीतरी सोडायचं म्हटलं की जरा त्यांना कठीण जातं. तर त्याच्यामुळे आपण त्याच्यासाठी एक वेगळी कमिटी केलेली आहे, ज्याच्या माध्यमातून अपेक्षा ही आहे की निश्चितच तुम्ही तुमच्या पद्धतीनं कोर्सेस केले पाहिजेत, फक्त विद्यापीठाला ते माहिती असलं पाहिजे, एवढंच त्याच्यात अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो आहे. सेंटर देण्याच्या दृष्टीनं रिसर्च सेंटरच्या बाबतीतसुद्धा संपूर्ण स्वायत्तता जी अपेक्षित आहे, जी रेझोल्युशनमध्ये दिलेली आहे किंवा कायद्यामध्ये आहे, ती पूर्ण देण्याच्या दृष्टीनं पुणे विद्यापीठ नेहमीच प्रयत्न करत आलेलं आहे आणि आपण त्या दृष्टीनं विद्यापीठ त्याच्यावर काम करते. खरं सांगायचं म्हणजे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचा हा प्रवासच एका स्वायत्त विद्यापीठाकडच्या दिशेनं चाललेलं आहे. कारण जवळजवळ 62 वेगवेगळी कॉलेजेस, इंजिनिअरिंगपासून आर्ट्स असेल, वाणिज्य असेल, विज्ञान असेल,
आणि ज्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आजपर्यंत क्रिएट केलेलं आहे, पुणे तसंही विद्येचं माहेरघर म्हटलं जातं आणि या रस्त्यावर मागाशी सरांनी जर सांगितलं की केवळ साधारणपणे 5 ते 10 मिनटाच्या अंतरावर फर्ग्युसन कॉलेज आहे आणि अशा जुन्या संस्थेशी कुठेतरी स्पर्धा करत आपलं नाव कमावणं आणि त्याप्रमाणे ते नाव टिकवणं ही नेहमी एक मोठी जबाबदारी असते आणि लिलेया ही जबाबदारी माझ्या मते एकबोटे सरांच्या आधिपत्याखाली पेलली गेलेली आहे. त्याबद्दल मनस्वी त्यांचं अभिनंदन करतो. साधारणपणे कुलगुरू म्हटलं की 2-3 घटकांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करतो. एक म्हणजे संस्था चालक, दुसरे म्हणजे प्राचार्य. पण जिथं वारंवार यावंसं वाटतं ज्या संस्थेमध्ये आणि संस्था चालक कुठेतरी आपल्या बरोबर आहेत याची ग्वाही असती, असं माझ्या मते हे मॉडर्न प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आहे. आणि त्यामुळं या सभागृहामध्ये माझ्या मते माझं हे 4th-5वं भाषण असेल जवळजवळ. त्यामुळं कधी इथं येताना बिचकायला होत नाही आणि त्यामुळं अशी माणसं जेव्हा त्या संस्थेचे कार्यवाह सांभाळत असतात तेव्हा त्याची प्रगती जी असते ती सर्व दृष्टीनं चौफेर असते. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. मग अशी आपण पाहत होतो की जे काही इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी क्रिएट केली गेलेली आहे आणि इस्पेशली मागचं संपूर्ण वर्ष एज्युकेशन सेक्टरमध्ये जर बघितलं, शिक्षणाच्या बाबतीत जर बघितलं तर मोठं संकट अशा स्वरूपात आलेलं आहे करोनामुळं. आणि जिथे विद्यार्थी समोर नाही आहेत, विद्यार्थ्यांना शिकवणं, त्यांची परीक्षा घेणं, त्यांना गुंतवून ठेवणं, याशी नवीन नवीन आव्हानं शिक्षण संस्थांबरोबर किंवा शिक्षण एज्युकेशन इन्स्टिट्यूटसमोर आहेत. आणि हे सर्व करत असताना मला कुठेही जाणवलं नाही माझी सर्वच कॉलेजेसचा आणि विशेषतः हे जे कॉलेज आहे स्वतःची कंटेंट डेव्हलपमेंट असेल, स्वतःची फॅसिलिटी क्रिएट करणं असेल आणि विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्याची जी हे आहे लिलिया हा संपूर्ण गोष्ट या मॅम कॉलेजने पेललेली आहे. आणि त्यामुळंच विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा कधी इथे कमी झालेली नाही आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो, जेव्हा CETच्या माध्यमातून ॲडमिशन सुरू होते, आता अलीकडची 15 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, एक विद्यार्थी पालकांनी मला फोन केला आणि फोनवर त्यांनी सांगितलं मला की मी ऑफिस बॉय आहे, एका ऑफिसमध्ये ऑफिस बॉयचं काम करणारा माणूस आहे, माझ्या मुलाला मॉडर्न कॉलेजमध्ये चांगले त्यानं अभ्यास करून त्याला तिथे ॲडमिशन मिळालेलं आहे, पण माझी परिस्थिती खूप बेताची आहे आणि आत्ता जी काही इमिजिएटली पैसे भरायला सांगितले तेवढे मी भरू शकत नाही. तर साधारणपणे मी एक 10,000 रुपये भरू शकतो, मला कुठेही फी चुकवायची नाही आहे, जसं जमेल तसं मी भरत जाईन. तर मी इथल्या संस्थाचालकांपैकी जे आपले चिटणीस आहेत त्यांना फोन केला, म्हटलं असा गरजू विद्यार्थी आहे, बघा काय करता येईल. 10 मिनटात मला त्यांच्याकडून SMS आला की विद्यार्थ्याचं ॲडमिशन केलं गेलेलं आहे. तर ही मानसिकता जेव्हा आपण काम करतो आणि जेव्हा कुठेतरी फक्त भाषणापुरतं तळागाळांसाठी सुरू केलेलं विद्यापीठ असं न करता प्रत्यक्ष कारवाईमध्ये आपण ते काम करतो, तेव्हाच त्या संस्थेला एक कुठेतरी समाजामध्ये एक मान्यता मिळते. आणि म्हणून प्रत्येक वेळी जी स्पर्धा असते की या कॉलेजमध्ये, याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, इथल्या कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटमध्ये, इथल्या सायन्स डिपार्टमेंटमध्ये मला ॲडमिशन मिळावं आणि त्या दृष्टीने एक प्रयत्न नेहमी चाललेला असतो. आणि बऱ्याच नाविन्यपूर्ण कल्पना विद्यापीठात ज्या आल्या त्याची सुरुवातसुद्धा मला असं वाटतं की मॉडर्न कॉलेजमध्ये झाली. आणि मॉडर्न कॉलेजचं विशेषतः विद्यापीठाच्या समोरचं जे कॉलेज आहे तिथे जो ब्लेंडेड BSc प्रोग्राम आहे मेलबर्न आणि आयसरबरोबर सुरू केला, त्याची सुरुवात, त्याची नीव खरं सांगायचं म्हणजे त्या कॉलेजमध्ये घातली गेली. आणि त्यानंतर आम्ही कॅम्पसवर जवळजवळ तो प्रोग्राम पुढे आणला. तेव्हा बऱ्याच चांगल्या संकल्पना, चांगल्या गोष्टी घेऊन हे काम करत आहे. आणि आता तर स्वायत्तता मिळालेली आहे. आणि कोविडच्या काळात एक गोष्ट सुस्पष्ट झालेली आहे की आपले अभ्यासक्रम कुठेतरी या संकटाला तोंड देताना तोकडे पडलेले वाटतात. आणि त्यामुळं ह्याच्यामध्ये नाविन्यपूर्णता आणणं, चांगले अभ्यासक्रम राबवणं आणि विद्यार्थ्यांना एक चांगलं स्वतःच्या पायावर उभारण्या इतपत त्यांना बळ देणं ही सर्वसाधारणपणे सर्व एज्युकेशन इन्स्टिट्यूटची मोठी जबाबदारी असते. आणि ते कार्य मला असं वाटते की हे महाविद्यालय गेले 50 वर्ष सातत्यानं उत्कृष्टरित्या पेलत आहे. त्याबद्दल मनस्वी त्यांचं अभिनंदन करतो. आणि मी इथेच थांबतो कारण आपण सर्वजण राज्यपाल साहेबांना ऐकायला आलेलो आहोत. पुन्हा एकदा आपल्याला मनस्वी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत ते आदरणीय श्रीयुत भगतसिंह कोश्यारी, माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य व कुलपती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांना मी मार्गदर्शन करण्याची विनंती करतो.
हो हो ते काढ. मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स साइंस एंड कॉमर्स के आज गोल्डन जुबली के अवसर पर मंच पर वाइस चांसलर डॉक्टर नितिन करमलकर जी, इस कॉलेज को जो इतने सुंदर ढंग से, यशस्वी ढंग से चला रहे हैं, ऐसे गजानन एकबोटे जी, और बेटर हाफ के बिना कुछ होता नहीं है कहते हैं, पता नहीं, मैं तो जानता नहीं. तो हमारी डॉक्टर ज्योत्सना एकबोटे जी, प्रोफेसर डॉक्टर राजेंद्र झुंझाराव जी, अन्य प्राचार्यगण, हमारे दिल्ली से आए, पुणे के पुण्यों से ही आप दिल्ली गए होंगे, पुण्य नगरी के पुण्यों से. तो ऐसे हमारे प्रोफेसर पटवर्धन जी और सभी सम्मानित हमारे यहाँ पर संभ्रांतगण, सभी प्राध्यापकगण और सभी छात्र छात्राओं. अब मुझे लगता नहीं कि कॉलेज का नाम है मॉडर्न कॉलेज, और मॉडर्न कॉलेज के इस समापन समारोह में अपने गोल्डन जुबली के एकबोटे जी ने क्या सोचा कि मेरे जैसे ऑर्थोडॉक्स आदमी को बुला दिया. क्योंकि मुझे कहो, हमारे प्रधानमंत्री ने हमारे संसद में जब पहली बार वो आए, और मेरा भी 14 में लोकसभा पहली बार था, पहले राज्यसभा में था, तो पहला भाषण दिया सारे हमारे एमपीज़ को कि भैया ये तो डिजिटल एज है, सबको 1 घंटे तक बताया, डू दिस डू दैट, ये करो वो करो, सारा डिजिटल बोलते रहे. तो मैं बाहर आया, तो मैंने जो अपने जवान एमपीज़ थे, मैंने कहा भाई तुम लोग डिजिटल करो, मैं तो पुराना आदमी हूँ, मॉडर्न नहीं हूँ, तो मैं तो डिजिटल करता हूँ, क्योंकि मैं गांव-गांव जाता हूँ, घर घर जाता हूँ, मिलता हूँ, प्रेम मोहब्बत बढ़ाता हूँ, और दूर से ही यहाँ से अमेरिका, इंग्लैंड, जापान, सब जगह डिजिटल से मैं जो है संबंध नहीं बनाता. पर मैंने कहा आप लोगों का ज़माना मॉडर्न आ गया है, यू हैव टू बी मॉडर्न, यू हैव टू बी अपडेटेड. तो मैंने कहा यू फॉलो द प्राइम मिनिस्टर. तो कारण क्या है कि ये जो मॉडर्न है, अभी अंजलि भी बता रही थी और ज्योत्सना जी भी बता रही थी, अने हम सब लोग, सबसे पहले तो मैं आप सबको बहुत बधाई देता हूँ कि अंजलि जब बता रही थी कि, अंजलि नाम था ना, इफ आई डोंट फॉरगेट, हाँ, तो वो बता रही थी कि ये बेस्ट अवार्ड, ये बेस्ट अवार्ड, ये बेस्ट अवार्ड. मैंने कहा व्हाई नॉट बेस्ट अवार्ड फॉर द गवर्नर. तो सब में बेस्ट अवार्ड है. तो मुझे ऐसा लगता है कि हमारे कुछ इनके अंदर पारसमणि जैसे हैं ये हमारे एकबोटे साहब, तो ये सारे बेस्ट अवार्ड इन्हीं के बच्चों को मिलते हैं. ये करमलकर जी क्या करेंगे, जो इनके भी तो यूनिवर्सिटी है, इनके भी और कॉलेज हैं. तो मैं आप सब बच्चों को विशेष करके बहुत बधाई देता हूँ, आप सबका अभिनंदन करता हूँ, और भगवान से सबसे पहले तो ये प्रार्थना करता हूँ कि ये बेस्ट अवार्ड आप आगे भी लाते रहेंगे तो निश्चित रूप से मैं मान सकता हूँ, कह सकता हूँ कि आपका कॉलेज, आपका ये स्वायत्त शासी कॉलेज आज नहीं, आज अभी 50 साल बना रहे हैं, आज के 50 साल भी इट विल रिमेन द बेस्ट, इट विल रिमेन द स्टिल द मॉडर्न कॉलेज. तो इसलिए इसके लिए भी मैं प्रारंभ में ही आपको शुभकामना करता हूँ. मुझे कोई इतने बड़े विद्वान लोग बैठे हैं यहाँ, हमारी स्थिति तो क्या है बच्चों कि ये सब जितने विद्वानों के बीच में ना, संस्कृत में कहते हैं हंस मध्य बको यथा, हंस और बगुला एक ही जैसे दिखाई देते हैं. तो हमारी स्थिति क्या है, इन हंसों के बीच में बगुले की जैसी. हम तो इतने जानकार नहीं जाते, तो लेकिन क्योंकि एक परंपरा है,
कोई गवर्नर है, कोई चीफ मिनिस्टर है, और हमारे मुरलीधर जी जैसा कोई प्रथम नागरिक महापौर है, तो मैंने उस कुर्सी पे उसी ने बैठना है। आप कितने विद्वान होते रहेंगे, पाटिल साहब और दूसरे तीसरे वो नीचे बैठेंगे। अब ये बड़ी, अब क्या करा जाए, अब हम लोगों की स्थिति ऐसी होती है कि हमको कुर्सी पर बैठा दिया जाता है। तो कम से कम मैं बच्चों को इसलिए सब बात बोल रहा हूँ कि आपकी स्थिति ऐसी नहीं होनी चाहिए कि आपको भी बोलना पड़े मेरी तरह से कि भाई मेरे विद्वान तो नीचे बैठे, मैं ऊपर बैठा हूँ। इसलिए आप लोगों को विद्वान ही बनना है, बेस्ट ही होना है, इसलिए उसको सार्थक करना चाहिए, ताकि जिस कुर्सी पर बैठे हैं हम लोग, अरे मुरलीधर जी माफ़ करना यार, तुम तो इसके योग्य हो और ये सब योग्य लोग हैं तो पर मुझे अपने बारे में लगता है ऐसा कभी कभी, और जब मुझे बोलने को कहा जाता है मैं कहता हूँ भाई क्या करें हैं, और वो असल में सीखने के लिए आता हूँ। जब कभी किसी कार्यक्रम में जाता हूँ, नीचे बैठूँ चाहे ऊपर बैठूँ, पटवर्धन जी, कोशिश रहती है कि हमको सीखना चाहिए। ये जीवन जो है सीखने के लिए है। अपने जीवन के अंत तक आदमी कहीं न कहीं सीखता है। अगर जिसने सोच लिया कि मैं तो सब कुछ सीख गया, मैं तो सब कुछ जान गया, तो समझ लो वो ख़त्म हो गया। इसलिए ये जो सीखने की प्रक्रिया है एक सतत प्रक्रिया है। और आज हम लोग सब अभी एक शब्द बोल रहे थे, बोल रही थी वो अंजलि क्या हो, तो आभासी, यानी जो ये आपका वर्चुअल, अब मतलब कभी कभी शब्दों का कैसा तोड़ मरोड़ कर देते हैं। हम आपने सामने बैठे हैं पटवर्धन साहब, वी आर नॉट वर्चुअल, हम उस पर बोल रहे हैं अंगूठी लगा करके, अंगुली लगा करके, एंड दैट हैज़ बिकम वर्चुअल। यानी लाखों मील दूर, करोड़ों क्या है दूर है, वहाँ हम उसके साथ बात कर रहे हैं, वो वर्चुअल हो जाता है। और मैं एक गोटे के साथ बैठे बैठे बात कर रहा हूँ, पता नहीं ये फार्स हो जाता है, क्या हो जाता है, इसको कोई शब्द भी क्या देना पड़ेगा। तो ये अंग्रेजी में शब्दों का भी सही से उपयोग होता नहीं है, उनके शब्दों की बड़ी दरिद्रता है। और इसलिए हमारे हिंदी में बहुत अच्छा, संस्कृत में बहुत अच्छा, मराठी में बहुत अच्छा, आभासी, यानी दैट इज नॉट वर्चुअल। ये वास्तव में उसको अंग्रेजों ने भी कहना चाहिए, इट इज नॉट वर्चुअल, इट इज आभासी। ये आभासी शब्द कितनी हमारी रिच हमारा शब्द है, हमारे कोश है, शब्दकोश। तो इसलिए मैं इसे बोल रहा हूँ कि आप कहीं मॉडर्न के चक्कर में पुराना मत भूल जाना। हाँ, पुराना भूल गए, माँ बाप को भूल गए, बाप दादा को भूल गए, राम लक्ष्मण सीता और कृष्ण को भूल गए, तो सब भूल गए, कितने मॉडर्न सीखो। क्योंकि मॉडर्न के साथ साथ हम अपने प्राचीन ज्ञान को, आज दुनिया के लोग हमारे देश की ओर देख रहे हैं कि हम कैसे योग सीखें, कैसे वेद में क्या क्या शिक्षा है उसको देखें, यानी कितनी चीज़ें हैं। एंड ऑल दीज प्रोफेसर्स कैन टेल यू, आई एम नॉट द मास्टर ऑफ दैट, है ना। लेकिन हम एक प्रकार से इस विद्यालय को, इस महाविद्यालय को और इस कॉलेज को हम एक आदर्श, इट शुड नॉट बी ओनली मॉडर्न, आई थिंक इट शुड बी ए मॉडल कॉलेज ऑल्सो, और आई थिंक इट इज़ सो। ये है भी मॉडल कॉलेज, इसलिए मैं आपको बधाई भी देता हूँ। तो नॉट ओनली मॉडर्न, इट शुड बी मॉडल ऑल्सो, एंड इट शुड रिमेन मॉडल। इन्हीं के आज मॉडल हो गए और कल को जैसे आप बच्चे जवान हैं, मैं बुढ़ा हो गया तो चल दिया, ऐसा नहीं है। ऑलवेज हमेशा एक मॉडल रहे, सतत रूप से, अनवरत रूप से मॉडल रहे। तो इसके लिए हम सबको अपना जो ज्ञान है वो केवल एक दिशा में ले लिया, एक नई चीज़ सीख ली, पुराना भूल गए, ऐसा नहीं। हम सब लोग अपने देश पर गर्व करें, अपने यहाँ की शिक्षा पर व्यवस्था करें, यहाँ की जो प्राचीन हमारी जो अच्छाइयाँ हैं, पुरानी अच्छाइयाँ, दुनिया भर के देशों से अच्छाइयाँ लो, अच्छाइयाँ कहीं से भी लो। हमारे संस्कृत में, वेद में कहा गया है, आनो भद्रा करतो यंतु विश्वतः। हम सारे विश्व से जो अच्छी चीज़ें वो लेंगे। हमारी नहीं कि हम, जैसे मैंने कहा, ऑर्थोडॉक्स हैं, रूढ़िवादी हैं, कि धोती कुर्ता पहन लिया तो बस अंग्रेजी भी नहीं बोलेंगे और गाड़ी भी नहीं, वो क्या है, हवाई जहाज भी, ऐसे नहीं है। हम ज्ञान जो है वो सब जगह से लेंगे, परंतु अपना ज्ञान बढ़ा करके, अपना ज्ञान सूर्य की तरह से अपनी रश्मि सारे विश्व को बांटेंगे। दैट शुड बी अवर एम। ये वो हमारा एम होना चाहिए। अगर हम उस एम को चलेंगे तो जो आपको स्वायत्तता मिली है ना, ऑटोनॉमी मिली है, तो देन यू विल बी द रियल ऑटोनॉमस कॉलेज। क्योंकि हम स्वतंत्र हैं, ऑटोनॉमस हैं, और ऑटोनॉमस में आपको ये सुविधा है कि नहीं तो अभी
एक बोटे जी कुछ बता रहे थे कि वहाँ कुलगुरु जी को इशारा करके फिर मुझको भी कहने लगे ये नहीं हो रहा है, वो नहीं हो रहा है। नहीं हो रहे तो नहीं हो रहा है, जैसे सेल्फ फाइनेंस इंजीनियरिंग चल रहा है ऐसे उसको भी चलाएंगे, है? कौन रोकने वाला है हमको? क्योंकि हम जो स्वायत्त हैं तो कौन रोकने वाला है? आखिर हमारी सरकार ने, केंद्र सरकार ने, हमारे यूजीसी के लोगों ने, इन सब लोगों ने बहुत सोच समझने के बाद इस प्रकार का ये जो प्रथा चलाई है ये सचमुच प्रशंसनीय है। और निश्चित रूप से हमने अपने शासन को, विशेष करके केंद्र शासन को, जिन्होंने ऐसी एक सुंदर पद्धति निकाली है कि कॉलेजों को, जो अच्छे कॉलेज हैं उनको आप केवल विश्वविद्यालय के अधीन न रह करके उनको खुली छूट दो, काम करो, तो निश्चित रूप से छूट देंगे और अच्छा काम करेंगे। नहीं तो केवल बंधन होगा, तो जैसे पुलिस के सिपाही को बेचारे को खड़े रहना है, ये मेरे कर्मचारी खड़े हैं, अच्छा एक जगह खड़े रहना तो खड़े रहना है, बाकी स्वायत्तता तो है नहीं कि यहाँ घूमे उधर घूमे कुछ करे। तो आपको तो स्वायत्तता है, आप करो, अच्छा करो, व्हाट एवर द बेस्ट, जैसे भी बेस्ट अवार्ड कर रहे थे। तो ऐसे हर चीज़ में हम कैसे बढ़िया से बढ़िया कर सकते हैं, उस काम में मैं सोचता हूँ कि आपका जो ये कॉलेज है ये उसमें आगे बढ़ेगा। और एक प्रकार से अभी ज्योत्सना जी कह रहे थे, क्या है, बी प्रोग्रेसिव, बी मॉडर्न एंड एक्सेल, ऐसा कुछ बोल रही थी। तो प्रोग्रेसिव, मॉडर्न, ये बहुत अच्छी बात है, बी प्रोग्रेसिव, बी मॉडल। परंतु अगर एक्सेल करना है, यानी हमको एक सेंटर ऑफ एक्सेलेंस बनाना है, तो निश्चित रूप से हमको जहाँ लेटेस्ट चीज़ें हैं देखनी है, दूसरे देश से सीखने हैं, वहाँ हम क्या दे सकते हैं दूसरे को, है? जब कभी भी मॉडर्न कहा जाता तो ऐसा लगता है कि या तो जो जापान में हो रहा है उसको सीखो, या जो अमेरिका ब्रिटेन में हो रहा है उसको सीखो, है? जब मॉडर्न करने का अर्थ है कि व्हाट इज आवर कंट्रीब्यूशन, हमने क्या दिया है, तो उस दिशा में यदि कोई चीज़ आप लोग करोगे तो अच्छा लगेगा। यानी आज भी मुझे कभी कभी दुख होता है कि दुनिया में हर साल इतने पेटेंट होते हैं, हमारे यहाँ पेटेंट होते ही नहीं, बहुत ही कम होते हैं। आज दुनिया में कहाँ कहाँ कितने चीज़ों में नोबेल प्राइज मिलते हैं। यदि किसी हिंदुस्तानी को नोबेल प्राइज लेना है तो उसको इस अनसिंट नेशन में नहीं रहना पड़ता, इंडिया में, ठीक है एक बोटे जी, उसको अमेरिका जाना पड़ता है, स्विट्जरलैंड जाना पड़ता है, वहाँ की नागरिकता स्वीकार करनी पड़ती है, तो देन ही बिकम्स अमर्त्य सेन, नमर्त्य सेन, क्या क्या बन जाते हैं, वहाँ जाके बन जाते हैं, यहाँ नहीं बनते। क्यों? अभी हम लोगों ने उस दिशा में प्रयास ही नहीं किया है। ठीक है, हमारी पीढ़ी चलेगी, बीच की पीढ़ी भी जा रही है, लेकिन जो हम अभी युवा हैं, यंग हैं और अभी पढ़ रहे हैं, हमको इतना अच्छा एटमॉस्फेयर मिला है, हमको इतनी सुंदर सुविधाएं मिली हैं, ये पहले नहीं थी। आज हमको लेटेस्ट सुविधाएं मिल रही हैं। अभी आप सब दिखा रहे थे डिजिटल, उसमें अपना कितनी कितनी चीज़ें यहाँ पर कर रहे हैं, हम उसको और अच्छा करें, और अच्छा करके दुनिया हमसे सीख है। अभी मैं नागपुर गया था तो राफेल का वो उसमें IITI मुझे ले गए, वो सारे फ्रांस के लोग आए थे वहाँ पर, वो उनके जो सिखाने वाले हैं, तो फ्रांस का आदमी हमको राफेल सिखा रहा है। और जिस देश में पुष्पक विमान चलता हो कभी, आज उस देश में राफेल सिखाने के लिए वहाँ से आएंगे, कोई और दूसरा सिखाना तो विदेश से आएंगे। तो हम लोग एक संकल्प करें कि कैसे न कैसे, जिसको अभी आप लोग इनोवेटिव करते हैं, यू ऑलवेज टॉक ऑफ इनोवेशन एंड व्हाट हैव यू इनोवेटेड आफ्टर ऑल। इसलिए कोशिश क्या करनी चाहिए कि हम चाहे एक चीज़ करें, परंतु हम ये इनोवेट करके दे रहे हैं, एक नई चीज़ हम वास्तव में दे रहे हैं। उस दिशा में यदि कोई प्रयास होगा तो मैं ये मान के चलता हूँ कि उसके कारण से आपको जो अभी जो सुना करते कि दूध में शर्करा है, तो दूध में शर्करा तभी होगा, सोने में सुहागा तभी होगा। सोना तो है ही, गोल्डन जुबली वैसे मना रहे हो, तो इस गोल्डन जुबली में सुहागा करना हो, इस दूध में अगर शर्करा करनी हो, शक्कर डालनी हो, तो फिर उसके लिए हमको ये कोशिश करनी पड़ेगी कि हम एक नई से नई चीज़ कुछ खोज करें, कुछ नई चीज़ देखें। इस देश में तो आत्मा का साक्षात्कार है लोगों ने, भगवान का साक्षात्कार क्या है। अगर भगवान का साक्षात्कार नहीं करते तो विवेकानंद अमेरिका में जाकर के केवल सिस्टर्स एंड ब्रदर्स ऑफ अमेरिका ये कहते ही 5 मिनट तक ताली कैसे बजवाते। इसके माने उसने सबके अंदर भगवान का दर्शन किया था, सबके अंदर जीव जंतु प्राणी सबके अंदर भगवान का दर्शन कर रहा था, इसीलिए इतना कहते ही तालियां बज गई। कहीं दुनिया में सुना आपने कि कोई आदमी बोल रहा है, एक कितना कहते ही, उनके लिए नई चीज़ थी।
सिस्टर्स एंड ब्रदर्स, दैट इज द इनोवेशन। सिस्टर्स एंड ब्रदर, वहां क्या बोलते हैं? लेडीज एंड जेंटलमैन। यानी ये परंपरा है। यहाँ भी अगर हम अंग्रेजी में बोलते, मैं आजकल आपके कुलगुरु जी को बधाई दे रहा था कि मैंने जहाँ भी गया यूनिवर्सिटीज़ में, मैंने कहा भाई मैं भी थोड़ा अंग्रेजी जानता हूँ, मैं भी अंग्रेजी पढ़ा हूँ, या तो आप मेरे सामने मराठी में बोलो, नहीं बोल सकते तो हिंदी में बोलो, है? क्योंकि हम सब के अंदर ये भाव होना, सीखो, इंग्लिश सीखो, फ्रेंच सीखो, और कुछ सीखो, सीखना चाहिए, परंतु एक स्वाभिमान वाली चीज़ है। और ये स्वाभिमान जब आता है जब हम अपने प्रति और अपने माँ के प्रति, मातृभाषा के प्रति, अपने मातृभूमि के प्रति प्रेम रखते हैं, तो उस प्रेम को जागृत करते हुए हम अपनी योग्यता बढ़ाएंगे, हम आगे को बढ़ेंगे। और इस स्वर्णिम अवसर पर, इस स्वर्ण जयंती के अवसर पर मैं आप सब लोगों को बधाई देता हूं, और विशेष करके हमारे एक बोटे जी को और उनके सभी साथियों को बहुत बहुत बधाई इसलिए देता हूं कि आप बता रहे थे कि हम कितने गरीब विद्यार्थियों को हमने सहायता की है, तो सचमुच ये बहुत बड़ी चीज़ है। और ठीक है, फीस भी लेंगे, बिना फीस के चलाओगे कैसे? कोई भूखा रह के थोड़ी पढ़ा लेगा। लेकिन हम किस ढंग से ऐसे योग्य बच्चे आते हैं, और सचमुच मुझे तो दया आती है। मुझे जितनी मेरी तनख्वाह मिलती लगती है, मुझे लगता है कि दूसरों से मांगना पड़ता है। अभी कम पड़ेगा तो ये बदू को क्या है, इनसे मांगना पड़ेगा मूल्यधर से, है ना? लेकिन देना पड़ता है, देना चाहिए, तो उसे जो सहयोग करना चाहिए। ऐसे बहुत टैलेंटेड बच्चे रह जाते हैं, तो उस दिशा में यदि हमने सबका भला नहीं कर सकते, पर कुछ लोगों को भी जब भला कर रहे हैं, इसके लिए मैं आपका अभिनंदन करता हूँ, आपको बहुत बधाई देता हूँ। और भगवान से ही प्रार्थना करता हूँ कि ये विश्वविद्यालय आगे बहुत अच्छा चले। जो हमारी नई एजुकेशन पॉलिसी आई है, उस नई एजुकेशन पॉलिसी का इम्प्लीमेंटेशन यदि आपके यहाँ से शुरू हो जाए, तो मैं सोचता हूँ कि वो स्वर्णिम युग लाना है, वो स्वर्णिम युग लाने में हम पीछे नहीं रहेंगे। मैं अभी बहुत अच्छे कुछ लोग को कुलगुरु मिले मेरे को, मैंने कहा भाई क्या है, 4-5-6 मिले थे मेरे को, तो मैंने क्या है, तो वो और चीज़ें बताने लगे, वो 2-3-4-5 क्या क्लासेस के इधर से उधर करना और 2-3 चीज़ें। मैंने कहा भाई ये नहीं, ये वो सामान्य बात है। असल चीज़ क्या है कि हमने कहा कि नहीं, रीजनल लैंग्वेज से पढ़ाई करो, बच्चों को प्रारंभ में अपना जो उनकी मराठी है, तेलुगु है, तमिल है, बंगाली है, उसमें शुरू करो ना, क्या फर्क पड़ता है? अरे यू ऑल विल बी सरप्राइज्ड। मेरे ज़माने के लोग, आई डोंट नो एक बोटे तुम कहाँ से पढ़े हो, परंतु मैं तो 6ठी कक्षा से मैंने अंग्रेजी शुरू की, तो क्या मैं बेवकूफ़ हो गया हूँ? ये हमारे बहुत से मंत्री हैं, प्रधानमंत्री, वो तो बहुत ज़्यादा अंग्रेजी जानते भी नहीं है, तो क्या वो बेवकूफ़ है क्या? या हमारे माता पिता वो हिंदी भी नहीं जानते या मराठी भी नहीं जानते, वो बेवकूफ़ है क्या? यानी अपनी जो मातृभाषा है उसमें अगर पढ़ेंगे तो हम अच्छा सीखेंगे, अच्छा जानेंगे। अच्छा है अंग्रेजी मीडियम है तो मुझे कोई से ऐतराज़ नहीं, अच्छी सीखो, अंग्रेजी तो बहुत अच्छी होनी ही होनी चाहिए, मैं उसका भी पक्षपाती हूँ, लेकिन अपनी मातृभाषा तो ये समझना चाहिए कि नई एजुकेशन पॉलिसी के हिसाब से ये आप लोगों को अंग्रेजी आदि पढ़ सकते हैं, पर जो बचपन की 4ठी-5वीं कक्षा तक है, एक अच्छी बात है। ये किसी ने नहीं बताया मुझे पॉलिसी में कि भाई जो इथिक्स है, इज इट देयर और नॉट, इथिक्स मॉरल है ना पटवर्धन जी? हाँ, इथिक्स एंड मॉरल, ये सर्वाधिक जोर उसी पर है। हमारे जीवन में कहते हैं सदाचार ये सबसे बड़ी चीज है। आप सब कुछ सीख गए, बताइए, ये जो रावण था, ये करमरकर साहब, उसके बराबर बलवान तो कोई नहीं था, उसके बराबर धनवान तो कोई नहीं था, उसके सोने की लंका थी, सारे देवता उसके अधीन थे, उसके बराबर ज्ञानवान तो कोई था नहीं, 5 वेदों का, 4 वेदों का जानने वाला था वो। फिर उसका नाम क्यों नहीं लेते, राम का नाम क्यों लेते? ओम रावणाय नमः कहते, जय रावण बोलते, क्यों नहीं बोलते उसका नाम? इसीलिए नहीं बोलते कि उसके अंदर सदाचार नहीं था, उसके अंदर जो सदाचार होना चाहिए वो था ही नहीं। और इसलिए हमारे जीवन में जो आज नई शिक्षा नीति आ रही है, एंड दैट कैन बी अप्लाइड टू हायर एजुकेशन ऑल्सो, नॉट ओनली फॉर द प्राइमरी एंड सेकेंडरी स्कूल्स, उसको हम सब लोग जीवन के अंदर ऐसे सदाचरण के वाले बनेंगे तो वो उसकी सुगंध अलग होती है। बहुत सारे फूल है, लेकिन मेरे सामने इन्होंने कुछ पुष्प रखे हैं, पीले पीले फूल है, ऐसी सुगंध आ रही है कि मैंने किसी ने इत्र छिड़क रखा हो जैसे है। तो इसके मन क्या है, हमको ऐसी सुगंध देने वाला, कागजी फूल नहीं बनना है। फूल कैसा बनना है, जिससे सुगंध आए। तो वो सुगंध देने वाले अगर हम लोग बनेंगे तो निश्चित रूप से दुनिया आपके पैरों पर झुकेगी। और मैं चाहता हूँ कि भारत
एक दिन आप सब बच्चों के सहारे, आप हमारी युवा पीढ़ी के सहारे ऐसे ही बने, हमारे प्राध्यापकों के सहारे एक ऐसी स्थिति में आए कि हम जब कभी कहते थे ये सोने की चिड़िया थी, तो निश्चित रूप से फिर से हम इसको सोने की चिड़िया बना सकें, उस दिशा में आप सब लोगों के प्रयास से हम लोग सफल होंगे, ऐसी मेरी कामना है। अंत में संस्था के संस्थापक शंकर राव कानेतकर और मिस्टर ताटके, उन सबको भी मैं श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद. खरं तर प्रमुख पाहुण्यांनी थांबूच नये असं वाटत होतं. अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलं, शुभेच्छा दिल्यात. त्याचबरोबर प्रोग्रेसिव्ह आणि मॉडर्न याबरोबर आपण जुन्याची कास ही देखील बाळगावी हाही संदेश त्यांनी दिलेला आहे आणि एक्सलन्सकडे मार्गक्रमणा करावी आणि आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणि इनोव्हेशनचा साकार हा आपल्या शिक्षणाच्या ज्ञानदानामध्ये असावा आणि मातृभाषा आणि एथिक्स आणि मोरल याविषयी देखील त्यांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. मी संस्थेच्या वतीने, महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. यानंतर या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर राजेंद्र झुंजारराव सरांना विनंती करतो. सरांनी आभार व्यक्त केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीताने होणार आहे. त्यानंतर आपण सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं. मी प्राचार्य डॉक्टर झुंजारराव सरांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे आभार मानावेत. आजच्या या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय राज्यपाल श्रीयुत भगतसिंह कोश्यारीजी उपस्थित राहिले. त्यांनी संस्थेच्या महाविद्यालयाच्या कार्याचा यथोचित गौरव केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांचे संस्थेतर्फे मनपूर्वक आभार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर नितीन करमळकर यांनी उपस्थित राहून बहुमोल असे मार्गदर्शन केले व संस्थेच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या. त्यांचेही हार्दिक आभार. पुणे शहराचे प्रथम नागरिक महापौर माननीय श्रीयुत मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थित राहून संस्थेच्या प्रती त्यांचा असलेला जिव्हाळा व्यक्त केला. त्यांचेही मनपूर्वक आभार. आमच्या मॉडर्न प्रोग्रेसिव्ह कुटुंबाचे कुटुंबप्रमुख संस्थेचे आदरणीय कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गजानन एकबोटे सर यांनी आजचा हा कार्यक्रम आयोजित करून उपस्थित सर्वांना एका उत्तम कार्यक्रमात सहभागी होण्याची सुवर्ण संधी दिली. सरांचे मनपूर्वक अभिनंदन व आभार. संस्थेचे सचिव प्राध्यापक श्यामकांत देशमुख व सहसचिव प्राध्यापिका सौ ज्योत्स्ना एकबोटे यांचे कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये बहुमोल असे योगदान आहे. त्यांचे संस्थेतर्फे हार्दिक अभिनंदन व आभार. संस्थेचे सर्व पदाधिकारी, सन्माननीय सदस्य यांचे उपस्थितीबद्दल व कार्यक्रमाच्या आयोजनामधील योगदानाबद्दल संस्थेतर्फे मनपूर्वक अभिनंदन व आभार. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माननीय उपाध्यक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सन्माननीय माजी कुलगुरू या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. त्यांचे संस्थेतर्फे मनपूर्वक धन्यवाद. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माननीय अधिकारी व अधिकार मंडळांचे सर्व पदाधिकारी तसेच विविध संस्थांचे मान्यवर संस्थाचालक, सन्माननीय प्राचार्य, शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, सन्माननीय पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी यांचे त्यांच्या योगदानाबद्दल व उपस्थितीबद्दल मनपूर्वक आभार. राजभवन मुंबई येथील सर्व मान्यवर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये बहुमोल असे मार्गदर्शन लाभलेले आहे. संस्थेच्या वतीने त्यांना मनपूर्वक धन्यवाद. या कार्यक्रमामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाचे मान्यवर पत्रकार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. संस्थेतर्फे त्यांचे आम्ही धन्यवाद व्यक्त करू इच्छितो. राजकीय व सामाजिक क्षेत्रात उत्तम कार्य करणारे अनेक मान्यवर व सन्माननीय लोकप्रतिनिधी या कार्यक्रमात उपस्थित आहेत. त्यांचे संस्थेतर्फे मनपूर्वक आभार. संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, NCC कॅडेट्स व संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयातील सर्व सहकारी
यांचे उपस्थितीबद्दल व कार्यक्रमाच्या आयोजनातील त्यांच्या योगदानाबद्दल मनपूर्वक अभिनंदन व आभार. सर्वांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होते आहे, पण आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीयुत भगतसिंह कोश्यारी साहेब हे सभागृहातून बाहेर जाईपर्यंत कुणीही सभागृहामधून बाहेर जायचं नाही आहे, ही निमंत्रितांसाठी महत्त्वाची सूचना आहे. आपण राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहावं. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. सर्वांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं. कृपया सर्वांना विनंती आहे.